मुंगे सर नमस्कार मित्रांनो, मी विनायक ठाकूर, प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड मी विनायक ठाकूर. आज आपण बघणार आहोत की हार्वेस्टिंग संदर्भात बरेचसे इक्विपमेंट आपल्याकडे खत्री साहेब आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा समस्यांवर आपण आज तोडगे घेणार आहोत. बघा मित्रांनो, विचार करा, प्रत्येकाच्या घराकडे नारळ असतात, पण ती नारळ काढणे ही मोठी समस्या झाली. चढणारा माणूस मिळत नाही. सुपारीची झाडं आहेत, पण सुपारी काढणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. किंवा आंब्याचे आंबा जो आहे तो आपला टोकाकडील आंबा काढणं शक्य होत नाही, कारण तिथं माणूस पोचत नाही. आणि अशावर एक उपाय म्हणून एक उत्तमपैकी सरांनी आणलेला आहे. त्यांचं कार्बन मटेरियलचं एक बरेच प्रोडक्ट आलं आहे. आणि हे प्रोडक्ट असं आहे की तुम्ही जमिनीवर उभं राहून त्या 4 किलोच्या प्रोडक्टच्या माध्यमातून 60 फुटापर्यंत ते एक्सचेंज करून तुम्ही आपलं प्रुनिंग करू शकता, हार्वेस्टिंग करू शकता किंवा आणखी बऱ्याच गोष्टी करू शकता. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की ह्या इक्विपमेंट संदर्भात माहिती, अधिक ते कसं वापरायचं, कसं ते शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल आणि कुठल्या प्रकारे आपण त्याचं जोपासना करू शकतो, त्याचं शेल्फ लाईफ काय आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टीवर आपण आता पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करूया. धन्यवाद ठाकूर साहेब. नमस्कार, माझं नाव अभिजित खत्री. कंपनीचं नाव कार्बनेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. आम्ही कार्बन फायबर या मटेरियलचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवतो. तर शेतीसाठी आम्ही हे एक प्रॉडक्ट डेव्हलप केलेलं आहे, ज्याचं नाव आहे कार्बनेक्स टेलिस्कोपिक प्रूनर हार्वेस्टर. तर कार्बन फायबर या मटेरियलबद्दल आणि प्रोडक्टबद्दल अशी मी माहिती देतो. तर कार्बन फायबर एक नवीन युगातलं मटेरियल आहे, जे वजनाला अत्यंत हलकं आणि खूप मजबूत. विमानासाठी या मटेरियलची निर्मिती झाली होती आणि मग त्याचे हळूहळू वेगवेगळे आपण उत्पादनं बनवलेले आहेत, ॲप्लिकेशन्स त्याचे शोधलेले आहेत. तर त्या मटेरियलनी आपण एक प्रूनर हा प्रोडक्ट बनवलेला आहे, हार्वेस्टर प्रूनर प्रोडक्ट बनवलेला आहे. याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे मॉडेल्स अवेलेबल आहेत, मिनिमम 20 फुटापासून तर 80 फुटापर्यंत. आणि जमिनीवर काम करून, जमिनीवर उभं राहून वेगवेगळ्या कामासाठी हे मॉडेल आपण वापरू शकतो. जसं की हार्वेस्टिंग आहे, म्हणजे सुपारी आणि नारळ याचं हार्वेस्टिंग आहे, बांडगुळं तोडण्यासाठी, फांद्या कापण्यासाठी, झाप कापण्यासाठी आणि फवारणीसाठी, अशा वेगवेगळ्या याच्या कामासाठी आपण हे प्रॉडक्ट वापरू शकतो. प्रॉडक्टबद्दल थोडीशी माहिती देतो. हे प्रॉडक्ट जे आहे आपल्याकडे असं म्हटल्याप्रमाणे 20 ते 80 फुटापर्यंत वेगवेगळे मॉडेल्स आहेत. या मॉडेलमध्ये आता हे 20-60 फुटाचं मॉडेल आहे माझ्याकडे. याच्यामध्ये ट्यूब्स आहेत, एकात एक 9 ट्यूब्स, आणि प्रत्येक ट्यूबला क्लॅम्प आहे. क्लॅम्पची लिव्हर उघडल्यानंतर त्याच्या वरची ट्यूब ही ढिली होते आणि आपल्याला हवं तिथे आपण ते ऍडजस्ट करून लॉक करू शकतो. लॉक केल्यानंतर आपण आपलं काम करायचं आहे आणि काम झाल्यानंतर परत उघडं करून हे बंद करायचे, अशी याच्यात सिंपल सिस्टीम आहे. आणि आता हे 60 फुटाचं पोल आहे. याची वजन आहे फक्त 4 किलो. 2 बोटात आपण 60 फुटाचा पोल उचलू शकतो. वेगवेगळ्या मॉडेलचं वजन वेगवेगळं येईल. आता या 60 फुटाच्या पोलला आपल्याला समजा सुरुवातीला हार्वेस्टिंग करायचं आहे, तर हार्वेस्टिंग करण्यासाठी आपण कोयता वापरू शकतो. कोयता वापरून आपण नारळ आणि सुपारी किंवा तत्सम कुठल्याही उंच झाडाच्या हार्वेस्टिंगसाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर आपण प्रूनर त्याला जोडू शकतो. प्रूनर आणि सॉ जोडून आपण बांडगोळं कापणं, झाप कापणं, फांदी काढणं, शेंडा काढणं, असे वेगवेगळे कामं करू शकतो जमिनीवर उभं राहून. त्याच प्रकारे आपण फवारणीसाठी आपला प्रेशर पंप जो आहे तो प्रेशर पंप जोडून नळी या पोल बरोबर वर जाते आणि टॉपला आपण नोझल लावून वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणी करू शकतो. तर याचे डेमो आपण सगळ्याचे डेमो पण आपण बघणार आहोत आणि त्याचे काय काय फायदे होतील मग ते आपण पुढच्या भागात बघूया. आता आपण प्रूनिंग आणि कटिंग सॉ जोडून डेमो बघणार आहोत. तर आपण याला आता इथे प्रूनर कटर जोडलेला आहे आणि याची उंची वाढवून आपण झाप कापायचा व्हिडिओ बघूया. ओपन करा.
थोडंसं काळं झालं आता ह्याचा चालतंय बरं. हा